वेलकम टू आवर गोदाईज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल। आपण आज मोदक बनवणार आहोत। चला सगळ्यात अगोदर सारण तयार करू। 1 चमच तूप टाकून घ्यायचं। आता तूप गरम झालेले आहे। 1 चमचाभर खसखस आहे। थोड्या वेळाने काजू आणि बदामाचे तुकडे टाकायचं। हलकेसे तळून घेऊया। काजू आणि बदाम तळून झाले। आपण आता ह्याच्यात 1.5 वाटी खोबरं टाकू। खोबरा आता भाजून झाले। खोबऱ्याचा रंग बदलून नाही द्यायचं। आता आपण गूळ टाकून घ्यायचं 1 वाटी। तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर गुळाचा प्रमाण जास्त वाढवू शकता। अर्धा चमचा इलायची पूड टाकायचं। आता आपण जायफळ खिसून टाकायचं। गूळ विरघळेपर्यंत सारण भाजायचं। आपल्या मोदकाचा सारण तयार झालेला आहे। आपण आता 2 वाट्या पाणी गरम करून घ्यायचं। पाण्यात 1 चमच तूप टाकू आणि थोडंसं मीठ टाकू। तीन प्रकारचे तांदूळ घ्यायचं। एकत्र मिक्स करून धुवून घ्यायचं। स्वच्छ धुवून फॅनच्या खाली सुकायला ठेवायचं व दळून घ्यायचं। पाण्याला उकळी आलेली आहे तर आपण आता तांदळाची पिठी टाकून घेऊ। 2 कप पाण्यामध्ये 1.5 कप पिठी टाकून घेऊ। आता आपलं पीठ मिसळून झालेले आहे। हलकसं गरम असताना मळून घेऊ। आता आपलं पीठ मळून झालेले आहे। आता आपण साच्याच्या साहाय्याने मोदक बनवून घेऊ। साच्याला तेल लावून घेऊ। आपण साच्याला सगळ्या बाजूने पीठ लावून घेऊ।
साच्यात सारण टाकू आणि पिठाने झाकून टाकू. आता साच्यातून मोदक काढू. अशा प्रकारे आपण सगळे मोदक बनवून घेऊ. पाणी गरम करून घेतलेले आहे. मोदक आपण आता वाफेला ठेवू. मोदकाला 15 मिनिट वाफवून घ्यायचं. पंधरा मिनिट झालेले आहेत. आपण आता काढू. दीड वाटी पिठामध्ये 15 ते 20 मोदक बनतात. पहा किती मस्त झालेले आहे मोदक. लाईक करा, आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळांना शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया. स्वस्त राहा आणि मस्त खा.